गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्वचा घटक पाहणार आहोत। गणित या विषयामध्ये विद्यार्थ्यांना वारंवार अपूर्णांक हा घटक थोडासा कठीण वाटतो। ठीक आहे, अपूर्णांक हा जो घटक कठीण वाटतो, यामध्ये त्यांना अडचण वाटणारा विषय असतो दशांश अपूर्णांक। ओके, पण आज आपण दशांश अपूर्णांकावर असणारे सगळे प्रश्न पाहू। मी शब्द वापरलाय सगळे, म्हणजे काय, त्यावर जी बेरजेची क्रिया केली जाते त्याचेही प्रश्न आपण रिवाइज करू। दशांश अपूर्णांकामध्ये अगदी सोप्या छोट्या छोट्या बेरजेपासून रिव्हिजन करू। तुम्हाला यानंतरच्या भागामध्ये किंवा यातच वजाबाकी सुद्धा पहिला टप्पा, आपल्या 4 टप्प्यात आपण हे घटक पाहणार आहोत। हा भाग थोडा मोठा होईल, काय हरकत नाही, परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा। काय होतं, समजा मधली काही उदाहरणं तुम्हाला सोपी वाटली तर तुम्ही पुढे जाऊ शकता, पण भाग पूर्ण बघितला तर दशांश अपूर्णांक कधी चुकणार नाही। 5वीला असाल, 6वीला असाल, 8वीला जरी गेलात, कुठल्याही परीक्षेला द्यायला गेलात तरी त्यातला एकही प्रश्न चुकणार नाही, कारण तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल। बघा, बेरजेची दशांश अपूर्णांकाची छोटी 2 अंकी उदाहरणं घेऊ। आधी दशांश अपूर्णांक समजून घेऊ, त्यानंतर बेरजेची आणि वजाबाकीची दोन्ही उदाहरणं करू। दशांश अपूर्णांकाच्या कोणत्या पोझिशनला द्यायचा, कोणता मागे ठेवायचा हे समजू। गुणाकाराचे जे नियम आहेत दशांश अपूर्णांकाचे ते पूर्णपणे समजावून घेऊ, आणि भागाकाराचे या दोन्हीमध्ये नियम आणि ट्रिक्स, याच्यामध्ये ट्रिक्स आहेत, या दोन याच्यातल्या ट्रिक आहेत, त्या दोन्ही भागांमध्ये सांगणार आहे। 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यामध्ये भाग मोठा होईल, हे मी आधीच सांगतो। म्हणजे हा भाग तुम्हाला 1 ते सव्वा तासाचा होईल, जवळजवळ 1 तास 20 मिनिटांच्या आसपास झाला तरी हरकत नाही। कंप्लीट भाग बघा, एकही पीस त्यातला टाळू नका, कारण याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यात गुणाकार आणि भागाकार समजेल। भागाकार करताना कोणत्या ट्रिक्स वापरायच्या, गुणाकार व्यस्त करायचा आहे, गुणाकार कसा करायचा हे समजून घेऊ, 4ही भाग समजू। आणि याच्यानंतर अडणारा प्रश्न आपण फुल रिव्हिजन गणिताची दुसरा पार्टही करणार आहोत, तोही बघा। त्याच्यामध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांक बघू। ठीक आहे, चला आजच्या याच्यामधल्या या घटकाला सुरुवात करू, दशांश अपूर्णांक बेरजेपासून। ओके, करू सुरुवात। या अपूर्णांकाच्या प्रकारात आपल्याला या घटकात 10 छेद असणारे किंवा 10च्या पटीत असणारे अपूर्णांक बघायचे। ठीक आहे, ओके, आपण पुढे जाऊ, त्यावेळी लक्षात घेऊ। आता पूर्णांक युक्त अपूर्णांक बघू। हाही आपण बघितला, यामध्ये एक पूर्णांक असतो, एखादा एक संख्या ही पूर्ण असते, 5/3/4। ठीक आहे, याचं वाचन असं करतात, 5.3/4, 5.3/4। आणखी एक उदाहरण घेऊ, 7.2/5। यामध्ये हा जो अपूर्णांक आहे, हा पूर्णांक आहे आणि हा उर्वरित अपूर्णांक आहे। हा पूर्णांक, याला पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणतात। ठीक आहे, मग आता हे दोन आपण समजावून घेतले, आता आपल्याला दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात ते समजावून घ्यायचे। आपल्या समोर स्क्रीनवर मी 3 अपूर्णांक लिहिलेले आहेत, बघा काय लिहिले, 3 अपूर्णांक। याचं मी वाचन करतो, तुम्ही पण लक्षात घ्या। 7/10, त्यानंतर 8/10 आणि 9/10, यांना दशांश अपूर्णांक म्हणतात। का ते पण सांगतो, आधी हे लक्षात घ्या की यांना दशांश अपूर्णांक म्हणतात का? दशांश, दश म्हणजे काय आपण आधी समजावून घेतलेलं आहे, एकक, दशक, ठीक आहे, शतक, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बरोबर। एककामध्ये ती संख्या निव्वळ 1 असते। आता मी जरी इथं असं लिहिलं 542, तर यातला एकक हा 2 आहे, यातला दशक हा 4 आहे। ठीक आहे, हा 4 म्हणजे 40 असतो, आणि यातला शतक हा 5 आहे, म्हणजेच 500 असतो। एवढं लक्षात आलं? ठीक आहे, याला दशक म्हणतात, कारण यामध्ये 10चा अंश असतो, बघा 10चा अंश असतो दशक। मग आता इथं या छेदामध्ये काय आहे बघा बरं, या छेदामध्ये 10चा अंश आहे, दशांश। 10चा अंश म्हणजे 10 जिथं छेदात आहे, ज्या अपूर्णांकाच्या छेदात 10 आहे त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात। काय म्हणतात? दशांश अपूर्णांक। ठीक आहे, परत लक्षात घेऊ, ज्या अपूर्णांकाचा छेद 10 आहे, छेद किती आहे? 10 आहे, त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात। ओके, आता यामध्येच एक घटक असा असतो ज्याला शतांश असे म्हणतात।
आपण शतक आणि दशक बघितले, जे मी आता इरेज केले, परत दाखवतो. हे शतक म्हणजेच 100च्या पटीत, हे दशक म्हणजे 10च्या पटीत. ठीक आहे. आता इथं आपण 10 छेदात असणाऱ्या अपूर्णांकाला दशांश म्हटलं. मग आता इथंच समजा 7/100 असतील, 8/100 असतील, 5/100 असतील, तर जर याला दशांश म्हटलं तर याला शतांश म्हणतात. काय म्हणतात? शतांश. हा दशांश अपूर्णांक, हे सगळे दशांश, आणि याला शतांश अपूर्णांक म्हणतात. काय म्हणतात? शतांश अपूर्णांक. ठीक आहे. बघा, आपण मूळ मुद्द्यावर आलो. आज आपण पाहत आहोत दशांश अपूर्णांक. हा अपूर्णांक 4थी आणि 5वी साठी उपयुक्त आहे. 4थी व 5वीच्या पुढे. ओके. मग यात आपण 2 घटक बघितले. दशांश अपूर्णांक समजावून घेतला, ज्याचा छेद मी इथं लिहितो, ज्या अपूर्णांकाचे छेद 10 किंवा 10च्या पटीत, 100च्या पटीत. ठीक आहे. 100च्या पटीत किंवा 10च्या पटीत. ओके. 100च्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात. म्हणजे हे 3 उदाहरणं दशांश अपूर्णांकाचे आहेत, हे 3 उदाहरणं शतांश अपूर्णांकाचे आहेत. मग याला शतांश अपूर्णांक म्हणणार. आले लक्षात? 2 घटक आपण समजावून घेतले. आता आपण त्याची पुढची स्टेप समजावून घेऊ. आता आपण पुन्हा तीच उदाहरणं मांडलेली आहेत दशांश अपूर्णांकासाठी, आणि यामध्ये पुढची स्टेप आपण लक्षात घेतो आहोत. हा दशांश अपूर्णांक वेगळ्या पद्धतीने लिहिला जातो. आधी तो लिहून मग वाचून दाखवतो. ठीक आहे. आता बघा, इथं 7 छेद आहे, 7 अंश आहे, छेद 10 आहे. ज्या संख्येचं असे असेल त्याचं वाचन अशा प्रकारे केलं जातं. या 10ला टिंबाच्या स्वरूपात मांडून हा 7 इकडे मांडला जातो आणि त्याच्या आधी 0 दिला जातो. याचं वाचन असं येतं 0.7. याचं वाचन येतं 0.7. काय वाचन केलं याचं? 0.7. ठीक आहे. बघा, पुढचं वाचन आपण बघू. याचं वाचन आपण केलं 0.7. बघा, मी आता या टिंबाला दशांश चिन्ह म्हटलं. पुढचं वाचन कसं करणार, याची मांडणी कशी केली जाते ती दाखवतो. आधी एका दशांश चिन्हानंतर 8 लिहिला. का 8 लिहिला? कारण याचा छेद 10 आहे. आता मी इकडेच तेच उदाहरण घेतो. बघा, 7/100 आधी घेतलं होतं. ठीक आहे. हा दशांश होता, हा शतांश आहे. याचं लेखन असं केलं जातं 0.0 चिन्ह, हे 2 चिन्ह असल्यामुळे, 2 शून्य असल्यामुळे 0.7. कसं ते पुढे समजावून सांगतो, लक्षात घ्या फक्त वाचन. याचं 8. आता याचं वाचन आपण कसं करणार? 0.8. बघा, इथं लिहितो 0.8. किंवा याला असंही वाचतात 0.8. चिन्ह म्हणण्याची गरज नाही. काही ठिकाणी लिहितात, काही ठिकाणी लिहित नाहीत. ठीक आहे. पुन्हा हे लिहून घेऊ 0.9. पुन्हा याचं लेखन करतो 0.9. ठीक आहे. आता इथं मी चिन्ह शब्द वापरला नाही. 0.7, 0.8, 0.9 असं लिहिलंय. ओके. आता हे दशांश आहे. इकडं लिहिताना काय लिहिणार आपण? 0.7. याचं वाचन काय करणार? 0.7. वाचन कसं केलंय बघा परत. 0 हा 0 आहे, 0 हे शतांश. ह्याच्यानंतर 2 घरं असल्यामुळे ही 2 घरं म्हणजे शतक. 2 घरं म्हणजे काय? शतक. म्हणून म्हटलं 0.7. ठीक आहे. आणखी उदाहरण सांगतो. 8/100. 8/100. ओके. 8/100. ठीक आहे. मग आता याचं वाचन कसं करणार आपण? लेखन 0.08.
0.08 म्हणजे काय लिहिणार 0 शतांश चिन्ह किंवा 8. ठीक आहे 0.08 दशांशाचं वाचन असं करतात 0.7 किंवा 0.7. ह्याला इंग्लिश मध्ये वाचलं तर काय 0.7 0.8 0.9 बरोबर. त्याच्यानंतर इथं इंग्लिश मधून वाचायचं असेल तर 0.07 इथं 0.08. ठीक आहे म्हणजेच 0 चिन्ह त्यानंतर 0.08. आता 0.9 आपण लिहू. ज्या 9ला छेद 100चा आहे त्याचं लेखन कसं करणार शून्यात लिहिणार 0 लिहिणार दशांश चिन्ह देणार आणि 9 लिहिणार. याचं वाचन 0.9 0.9. ठीक आहे आले लक्षात. म्हणजे हे दशांश वाचन आणि इकडचं शतांश वाचन. ओके दशांश अपूर्णांकामधले 2 टप्प्यांचं वाचन आपण बघितलं. कशी येतात ते आपण समजावून घेऊ. ठीक आहे चला. तुमच्या समोर स्क्रीनवर मी 3 उदाहरणं लिहिलेली आहेत. 3 मधलं मी 1 सोडून देणार आहे. 2 याचं वाचन लेखन करून आपल्या शिक्षकांना दाखवायचे. बघा याचं वाचन मी करतो किंवा लेखन करतो यालाच 0.5 म्हणणार का. आता या दशांशावर लक्ष द्या. हा जो टिंब आहे हा टिंब याच्यानंतर किती संख्या आली 1च कारण इथं दशक आहे. किती आहे दशक. मग याचं लेखन काय होणार 0.04 का 1च घर आलं कारण इथं दशक आहे. ठीक आहे इथं पण 0.3 कारण इथं दशक आहे. आता मी इकडं संख्या लिहितो आहे बघा इकडं संख्या लिहितोय. ठीक आहे तीच संख्या लिहितो पण याला मी छेद दिला 100चा. याचं लेखन कसं करणार परत सांगतो. 0 पूर्णांक हे 2 शतांश असल्यामुळे याला 0 वाढून 1 घर पलीकडे टाकायचा बरोबर. याचं वाचन कसं करणार 0 दशांश चिन्ह 0.5 0 दशांश चिन्ह 0.5. आता 6चं उदाहरण देतो. ठीक आहे 6/100 शतांश म्हणजे लेखन कसं करणार 0 हे 2 असल्यामुळे इथं 0 देऊन 6 लिहिला. 0 दशांशानंतर जर 2 घर असले दशांश चिन्हानंतर 2 घर म्हणजे छेद 100 दशांश चिन्हानंतर 2 घर म्हणजे छेद 100. पुन्हा 7 घेतला भागिले 100 आणि त्याचं लेखन असं करणार 0.07 म्हणजेच या टिंबानंतर ज्याला आपण टिंब म्हणू साध्या भाषेत त्याला दशांश चिन्ह म्हणतात. या दशांश चिन्हानंतर 2 घर म्हणजेच छेद 100. याचं उलट लेखन तुम्हाला जर असा दिला शतांशामध्ये दिला आणि दशांशात मांडा म्हटलं छेद आणि अपूर्णांकात मांडा अंश छेदात तर उलट लिहावं लागेल. असा अपूर्णांक लिहिला आणि त्याला सांगितलं तुम्हाला अपूर्णांकात लिहा बरोबर तर त्याला उलट लिहिणार. याला असं उदाहरण दिलं 0.5 याचं शतांश रूपात लिहा तर 5/100 येणार. ठीक आहे आता परत आपण पहिल्यापासून पाहू. घटक एकदम तुमचा निश्चित चुकणार नाही. परत ज्याला छेद 10 असेल तो टिंबानंतर 1 घर 5. या 4/10चा दशांश चिन्हानंतर 0.4 याच्यानंतर 3ला 10चा छेद होता म्हणून 0 3. आता या 5ला छेद 100 होता म्हणून 0.05 बरोबर 2 घर 0 6चा छेद 100 होता 6चा छेद 100 म्हणून टिंबानंतर दशांश चिन्हानंतर घर 2 0 देऊन 6 लिहिला. इथं 7/100 म्हणून 0.0 इथं दशांश चिन्ह 0.7. ठीक आहे आता आपण छेद 1000 घेऊ. 5ला छेद 1000 असेल तर काय करणार 5ला 7ला. ठीक आहे आता याला 8 करतो. ओके 8ला छेद 1000 असेल तर काय लिहिणार तुम्ही सुद्धा सांगू शकता काय लिहिणार. 2ला
शून्य देऊन होता, मग 3 ला 0.05 बरोबर, यालाच 0 टिंब 0.8 आले. आणखी एक घर हजारामुळे वाढलं. ठीक आहे, आता इथं 7चं उदाहरण घेऊ. 7/1000 7/1000 काय लिहिणार 0.007 आले लक्षात. बघा आपण 3 टप्प्यात गेलो. 10चा छेद होता 0.5, 10चा छेद होता 0.4, 10चा छेद होता 0.3, 100चा छेद होता 0.05, 100चा छेद होता 0.06, 7चा छेद होता 0.07, 1000चा छेद आहे 5 ला, छेद 1000, 5/1000 सहस्त्रांश. काय म्हणणार दशांशच्या पुढे शतांश, शतांशच्या पुढे सहस्त्रांश. 5 इथं 0.005 याचं वाचन. आणि असा दिलास तर अपूर्णांक रूपात असा लिहा. याचं वाचन 0.008. जर अपूर्णांकात लिहिला तर असा रिवर्स लिहायला सांगितला 0.007. आता तुमचं वाचन चुकणार नाही. ठीक आहे, हे होतं दशांश चिन्हाचं वाचन व लेखन. ओके, आता मी उलटे उदाहरण देतो आणि परत समजून सांगतो. चला, आपल्या समोर मी जुने 3 उदाहरणं तसेच ठेवले आणि नवीन प्रश्न 3 मांडलेले आहेत. बरोबर आहे. बघा आता प्रश्न असा आहे, तुम्ही वाचू शकता, स्क्रीन मोठा करून वाचता येईल. अपूर्णांक रूपात लिहा. हा दशांश अपूर्णांक दिलेला आहे, याला अंश छेदाच्या रूपात लिहा. अंश छेदाच्या कसा लिहा, अंश छेदासारखा लिहा. बघा बरं आता याचं लेखन कसं करणार. दशांश चिन्हानंतर किती अंक आहे 1, म्हणजे 1 अंश असला तर छेद किती येतो 10 आणि अंक कोणता आहे 5. झालंय. वाचन कसं करणार 5/10, 5/10. ठीक आहे, बघा इथं आता दशांश चिन्हानंतर किती अंक आहे 2, म्हणजे एकच अंक आहे ना, एकच अंक आहे ना, मग परत छेद 10 येणार. याचं लेखन कसं करणार 2/10. आता बघा बरं याचं लेखन कसं करणार सांगा. कसं करणार याचं लेखन 6/10, 6/10. ठीक आहे, आता हे झाले दशांश. आपण आता शतांश लिहून बघू. पुन्हा परत 4थं 5वं आणि 6वं उदाहरण घेऊ. बघा आता इथं देतोय 0.07, 0.08 आणि 0.12. कसं लिहिणार सांगा. अपूर्णांकात लिहा. थोडं पुढे जाऊ. जर दशांश चिन्हानंतर 2 संख्या असतील, 2 अंक असतील तर छेद किती येतो 70. शतांश किती येणार छेद 100. आणि वरती इथं 0 आहे, या शून्याला काही अर्थ नाही 7. ठीक आहे, इथं परत या दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहेत म्हणून याचा छेद 100 आणि वरती या शून्याच्या पलीकडे एकच अंक आहे 8. आता इथं थोडं लक्ष द्या. ह्या दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत 2. हा 2 अंक असल्यामुळं छेद 100 आणि अंक 2 आहे त्यामुळे जसेच्या तसे 12. कळले 12/100 म्हणजेच 0.12. वाचन करा उलट 0.12, 0.08, 0.07. समजले. अशा प्रकारे सरळ लिहिणे आणि उलट लिहिणे अशा प्रकारचे प्रश्न 4थी 5वी 6वी याला येतात. आता आपण या उदाहरणांच्या बेरीज करून बघू दशांश चिन्हाच्या. ठीक आहे, चला. आता आपण दशकाच्या दशांशाचं वाचन केलं, शतांशाचं वाचन केलं, आता सहस्त्रांशाचं वाचन राहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय बघा. आता इथं दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत, किती घरं आहेत. साध्या भाषेत 3 घरं, 3 घरं म्हणजे छेद किती येणार हो 1000. बरोबर 1000 आणि वरती अंक हे 2 शून्याला काही अर्थ नाही
7 जसाच्या तसा, बरोबर. म्हणजे याचं लेखन 7/1000. किती करणार? 7/1000. ठीक आहे. पुढं पुढचं बघू. आता आपल्या पुढे अंक आहे 0.00012. बघा दशांश चिन्हानंतर घर किती आहेत? 1 2 3. किती स्थानापर्यंत अंक आहेत? 3 स्थानापर्यंत. म्हणजे याचा छेद 100% 1000. आणि वरती संख्या किती आहेत? या शून्याला काही अर्थ नाही, म्हणजे 12. मग याचं वाचन 12/1000 असं केलं. चुकतंय का? बरोबर आहे. बरोबर आहे. 12/1000. पुढे इथं बघा दशांश चिन्हानंतर घर किती आहेत? किती स्थानापर्यंत संख्या? 3 स्थानापर्यंत. म्हणजे याचा अपूर्णांकात लेखन करताना 1000 हा याचा छेद असेल. आणि वरती संख्या किती आहेत? किती आहेत? 3. मग त्या संख्या जशाच्या तशा 3/318. ठीक आहे. याचं लेखन तसंच. लेखन चुकू नका, मग तुमची बेरीज चुकणार नाही. ओके. 1000च्या स्थानापर्यंत आपण लेखन करत आहोत. पुढचं उदाहरण बघा. दशांश चिन्हानंतर किती घर आहेत? 1 2 3. म्हणजे याचा छेद किती येणार हो? 1000 ह्या अपूर्णांकाचा. आणि वरती संख्या 3 अंकीच आहे. मग हे काढले तर जशीच्या तशी 312/1000. आलं लक्षात? आधी आपण दशांशाचे घेतले वाचन लेखन, त्याच्यानंतर शतांशाचं घेतलं आणि शेवटी सहस्त्रांशाचं घेतलं. या दशांश अपूर्णांक बनतात. आता आपण 2-3 बेरजेची उदाहरणं घेऊ. चला. अजून एक टप्पा आपल्याला समजावून घ्यायचा आहे. ठीक आहे. बघा तुमच्या समोर मी 2-3 उदाहरणं लिहिली. त्यातलं एक उदाहरण आधीच्या सारखंच आहे. याचं लेखन आपण कसं करणार? दशांश रूपात. याचं लेखन खाली 10 असल्यामुळे दशांश चिन्हानंतर 9. ठीक आहे. बघा म्हणजे याचं लेखन कसं झालं? दशांश चिन्ह 0.9. ओके. पण इथं बघा, आता इथं अपूर्णांक नाही, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. कसा आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक. म्हणजे आतापर्यंत आपण हा जो 0 देत होतो ना, आता त्याच्या जागेवर अपूर्णांक येणार आहे. हा 2 आहे, हा असा लिहावा लागेल 2. आणि त्याच्यानंतर पुन्हा दशांश चिन्ह देऊन 0.5. आलं लक्षात? म्हणजे या शून्याच्या जागेवरती आला हा 2. आले लक्षात? याचं लेखन कसं झालं? 2 पूर्णांक किंवा 2.5. ठीक आहे. खालचं लिहून दाखवतो. बघा आता इथं हे पहिलं उदाहरण होतं, हे दुसरं होतं, हे तिसरं. 5.4/10. 5.4/10. याचं लेखन कसं करता? सरळ करतो. 5 आणि या 0. याचं 4/चं 0.4 होता, पॉइंट नंतर 4 दिला. म्हणजे काय झाला? 5.4. याचं वाचन कसं करणार? 5.4. ठीक आहे. याचं वाचन कसं करणार? 2.5. आले लक्षात? जिथं काहीच पूर्णांक नव्हता, इथं पुढे पूर्णांक नाही म्हणून 0 दिला. इथं पूर्णांक आहे तो जसाच्या तसा घेतला. इथं पूर्णांक आहे तो जसा तसा घेतला. आणखी एक उदाहरण देतो. 7.3/10. याचं लेखन असं करणार 7.3. 7.3. बरोबर आहे. आणखी एक देतो 2.5/10. ठीक आहे. पुन्हा 6 समजा 6 करून घेऊ. मग याचं लेखन कसं करणार? 2.6. आले लक्षात? अशा प्रकारे पूर्णांक असताना लेखन केलं जातं. परत सांगतो, हा पूर्णांक असल्यामुळे 2 शून्याच्या जागेवर 2 आला. इथं आले. याचं वाचन 2.5. याचं वाचन 5.4. ओके. चला आता आपण बेरीज करणार आहोत. याचं वाचन पूर्ण झालेलं आहे दशांशाचं. आता आपण बेरीज करणार आहोत. संख्या देतो बेरजेसाठी. 2.4 अधिक 2.3. कशी बेरीज करणार? बघा पुन्हा परत दुसरं उदाहरण देतो.
7.3 अधिक 1.2. ठीक आहे. बघा याची बेरीज कशी करतात, सोपं तंत्र आहे. दशांश अपूर्णांकाच्या दशांश टिंबाच्या तिकडे बेरीज करा, 10 झाले तर 1 इकडे टाका, म्हणजे 0 दशांश चिन्हानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत ठीक आहे. पण 10 झाला म्हणजे तो पूर्णांक होतो. काय होतो? 10चा 1 पूर्णांक आणि तो इकडे येतो. आपण उदाहरण देऊन समजावून घेऊ. आता याची मी बेरीज करतो. 4 अधिक 3 बघा 2 याचं वाचन करतो. 2 दशांश चिन्ह 4 अधिक 2 दशांश चिन्ह 3 बेरीज आहे. 4 अधिक 3 7 दशांश चिन्ह तसंच 2 2 4 2 2 4. ठीक आहे. काय झालं याचं उत्तर आलं लक्षात? 4 दशांश चिन्ह 7 याचं उत्तर काय येणार? 3 2 5 दशांश चिन्ह तसंच 7 1 8 8 दशांश चिन्ह 5. ओके. पुढचं उदाहरण देतो. बघा आता 8 दशांश चिन्ह 7 अधिक ठीक आहे 1 दशांश चिन्ह 4. ओके. बघा आता काय झाले? आता दशांश चिन्हानंतर लक्ष द्या काय होते. 7 आणि 4 किती होतात? 11. 11शी तुम्ही इथे 1 लिहिणार, हा 10च्या पुढे गेल्यामुळे इकडे मांडणार. ओके. आता बेरीज करा. 8 आणि 1 9 आणि 1 10. याचं उत्तर आलं 10 दशांश चिन्ह 1. समजले? परत आणखी एक उदाहरण घेऊ अशाच पद्धतीने. बघा बरं 5/9 5 दशांश चिन्ह 9 आणि 3 दशांश चिन्ह 5 म्हणजेच 5.9 अधिक 3.5 बेरीज करा. जर इकडे 10 झाले तर तो पूर्णांकात टाका, तो पूर्णांकात टाका. ठीक आहे. 9 आणि 5 14. 14शी 1 दशकाचा आहे, तो दशकाचा इकडे मांडा. पूर्णांकातील 5 आणि 1 6 6 आणि 3 9 टिंब जसाच्या तसा. किती आलं उत्तर? 9.4 आले लक्षात? ओके. आणखी एक उदाहरण, 2 उदाहरण घेऊ वजा बाकीचे. बघा बरं 2 उदाहरणं घेऊ. 7.8 वजा 3.2 सोपं आहे. वजा बाकीची अशी तशी. पुढे 9.7 वजा 4.3 सोपी वजा बाकी. मोठ्यातून छोटी संख्या वजा होते. दशांश चिन्हाच्या पलीकडची जी असेल ती वजाबाकी मांडा, दशांश चिन्हाच्या नंतर जी असेल ती मांडा. काय हरकत आहे? 7तून 3 गेले 4 दशांश चिन्ह जसं तसं. 9तून 4 गेले 5 8तून 2 गेले 6 दशांश चिन्ह जसं. 7तून 3 गेले 4. ओके 4 बरोबर आहे. ठीक आहे. आता जाता जाता एक गुणाकार समजावून सांगतो. गुणाकार 2.5 गुणिले 3 2.5 गुणिले 3 काय येणार आहे? 3 15 1 आला हातचा 3 दुनी 6 आणि 1 7. आता दशांश चिन्ह कुठं देणार? कुठं देणार? या एक संख्येनंतर या 5 नंतर दशांश चिन्ह देऊन टाका. आलं उत्तर. पुन्हा एक उदाहरण सांगतो गुणाकाराचं. 3 दशांश चिन्ह 8 गुणिले 2 हा 2 पूर्णांकातला आहे. 2 8 16 1 आला हातचा तो इकडे घेतला. 2 6 आणि 1 7 दशांश चिन्ह कुठं देणार? एका अंकानंतर द्या. 7/6 बरोबर आहे. सॉरी 7.6. ओके. कधी कधी छेद उच्चार होतो, दुर्लक्ष करा, त्याला दशांश म्हणा. ठीक आहे. आपण या भागामध्ये दशांश चिन्ह त्याचं वाचन आणि गुणाकाराची व बेरजेची उदाहरणे काही बघितली. आणखी 2 उदाहरणं देतो. ठीक आहे. बघा 22 दशांश चिन्ह 5 अधिक 23 दशांश चिन्ह 4. आणखी एक उदाहरण घ्या. आधी सोडून घेऊ.
5 आणि 4 9, दशांश चिन्ह जसून तसे, 2 आणि 3 5, 2 आणि 2 4. ठीक आहे, आले उत्तर. दशांश चिन्हाच्या पलीकडची संख्या जशी तशी करा, पण 10च्या पुढे सरकली तर हातचा इकडे द्या आणि पुढे जाऊ द्या. मग जर वजाबाकी करायची असेल तर काय करणार, कमी असेल तर इकडून हातचा घ्या, तिकडे 10 करा आणि करा. उदाहरण घेऊ, बघा कसं. 8. ठीक आहे, हे उदाहरण आधी उपुसून टाकू. ठीक आहे, 8 दशांश चिन्ह 6 वजा. ठीक आहे, बघा आता याचं वाचन कसं करणार. 8 दशांश चिन्ह 6 किंवा 8.6 वजा 2.9. 2.9. आता नीट लक्ष द्या. 6 तून 9 जातात का, नाही. मग इकडून हातचा घ्यायचा, इकडं पूर्णांकात आहे, इकडून हातचा देताना इकडं 7 होतील, इकडे गेला 16 होतील, 16 तून 9 गेले 7 येतील. आता दशांश चिन्ह परत मांडा, 7तून 5 2 गेले 5. उत्तर किती आलं, 5.7. समजले. आणखी एक उदाहरण घेऊ. बावीस दशांश चिन्ह 5 वजा 11 दशांश चिन्ह 8. ठीक आहे, बघा बरं वजाबाकी करून. 5तून 8 जात आहेत का, वाचन करतो. 22.5 वजा 11.8. ठीक आहे, 5तून 8 जाणार आहेत का, नाही. मग घ्या हातचा, इथं कट करा, इथं होईल 1, इकडे हातचा गेला, इथं झाले 15, 15तून 8 गेले 7, एकातून दशांश चिन्ह देऊन टाका, एकातून 1 गेला 0, 2तून 1 गेला 1, किती उरलेत 10.7. समजले. अशा प्रकारे दशांश चिन्ह याचं वाचन करतात, शतांश चिन्हाचं वाचन करतात, त्याची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार आपण समजावून घ्या. नवोदय परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा याच्यामध्ये थोडे वरच्या स्तराचे उदाहरणं पाहणार आहोत. वरच्या स्तराचे उदाहरणं म्हणजे काय, फार अवघड नसतात, फक्त त्यामधलं टेक्निक तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ते सोपेच असतात उदाहरणं. ह्याच्यामध्ये काही कृत्या मी तुम्हाला सांगणार आहे. दशांश अपूर्णांकाचा जो गुणाकार आणि भागाकार असतो तो विद्यार्थ्यांना थोडासा कसा करावा किंवा कुठे दशांश चिन्ह द्यावे या बाबतीत गोंधळात टाकतो. तर त्या संदर्भात आपण उदाहरण समजून घेऊ. हा भाग आपला या घटकाचा पहिला आहे. अपूर्णांकाचे आतापर्यंत जवळजवळ आपण 9 भाग केलेले आहेत. ठीक आहे, 9 भाग केलेले आहे. तुमच्या समोर गुणाकाराचं उदाहरण आहे. घटक शेवटपर्यंत कंप्लीट बघा. भागाकार आणि गुणाकार दोन्ही याच्यात दशांश चिन्ह याची तुम्हाला परत अडचण राहणार नाही. ओके, आणि आणखी एक भाग आपण बेरजेचा करणार आहोत, ज्यामध्ये मागील वर्षी आलेले अवघड उदाहरणं घेणार आहे. ठीक आहे, चला इथं बघा 0.8 गुणिले 0.4 हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. आता यातली सोपी आणि साधी पद्धत सांगतो, ज्यामुळे तुमचा कधीच चुकणार नाही. या शून्याचा अजिबात विचार करू नका. बघा मी काय म्हणते, या शून्याचा विचार करू नका, सरळ सरळ गुणाकार करून घ्या. समजलं मला काय म्हणायचंय, सरळ सरळ गुणाकार करा. बघा बरं, 4 ने ह्या 8ला गुणा, ह्या 0 डोक्यातला काढा, हा 0 डोक्यातला काढा, गुणाकार करेपर्यंत, नंतर त्याला आपण विचार करणार आहोत. ठीक आहे, 4 8 32. ओके, झाला तुमचा गुणाकार झालेला आहे. आता फक्त दशांश चिन्ह द्यायचं. कुठे द्यायचं, हे कुठे आहे, कुठे आहे, ह्याच्यानंतर, कशानंतर, 8 नंतर, 1 चिन्हानंतर. आणि हे कुठे आहे, 1 चिन्हानंतर. मग याला तुम्ही दशांश चिन्ह किती नंतर देणार. ओके, चला सांगा मला ह्याच्यानंतर किती नंतर चिन्ह देणार. बघा आता ह्याच्यामध्ये तुमचा हा गुणाकार तुम्ही केला. आता प्रश्न आहे दशांश चिन्ह कुठे द्यायचं. ह्या दशांशानंतर किती अंक आहेत मोजा, 1. आणि या दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत मोजा, 2. म्हणजे तुमचं दशांश चिन्ह 2 अंक सोडून येणार आहे. मला काय म्हणायचं बघा, आता हा एक अंक आणि हा एक अंक सोडा, दशांश चिन्ह द्या आणि त्याच्या आधी 0 द्या. हे झालं तुमचं उत्तर. आलं लक्षात. साधं टेक्निक आहे. गुणाकारामध्ये ह्या चिन्हांचा म्हणजे गोंधळून जायचं नाही, प्लेन ठेवायचं. प्लेन गुणाकार करून घ्यायचा, 32 द्यायचं. त्याच्यानंतर ही सोपी क्लुप्ती आहे आणि ह्याच क्लुप्त्या आपण ह्याच्यामध्ये पूर्ण समजून घेणार आहोत. ठीक आहे,
मग इथं 1 दशांश चिन्हानंतर एक अंक होता आणि इथल्या दशांश चिन्हानंतर होता, म्हणजे 2 दशांश होते. म्हणून आपण या 32 नंतर 2 अंक सोडले 32चे, मग दशांश चिन्ह दिलं आणि त्याच्या आधी 0 लिहितात. इथं आहेच. ठीक आहे, जास्त समजून सांगत नाही, फक्त क्लुप्ती सांगितली. दुसरा मुद्दा, आता हे पहिलं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण देतो बघा. इथं आहे 0.8 गुणिले 0.04. मी काय केलं बघा, 0.04 म्हणजे इथं फक्त 1 दशांश होता, आता इथं 2 आले. ओके, याचं उत्तर मी वर लिहितो. इथं लिहिलं 32. आता खालचं उत्तर आपल्याला काढायचंय. करा गुणाकार परत. हे समजून घेतलं आपण. दुसरा करू इथं, दुसरा. ठीक आहे, बघा 0.8 गुणिले 0.04 करा. हा गुणाकार तुम्ही सोडवायचा आहे. ठीक आहे, बघा बरं, सोडवा. हा सुद्धा तसाच आहे, काही बदल नाहीये त्याच्यामध्ये. शून्यांचा टेन्शन घ्यायचं नाही किंवा त्याचं जास्त हे करायचं नाही. 8 चोक 32, ह्या शून्याचा विचार करू नका, सरळ 8 चोक 32 चा गुणाकार करा, झाला. आता काय करायचंय बघा, या दशांश चिन्हानंतर किती किती अंक आहे? 1. ह्याच्यानंतर किती आहेत? 2. एकूण किती झाले? 3 दशांश चिन्हानंतर. पण इथं तुमचा 32 आलाय, मग 3 दशांश चिन्ह तयार करायला याच्या आधी एक 0 द्या आणि नंतर दशांश चिन्ह द्या आणि मग 0 द्या. हे याचं उत्तर आहे. ओके, आलंय लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने याचा गुणाकार करता येतो. याला प्लेन मध्ये गुणाकार करून घ्या. 8 चोक 32 तो लिहिला आणि दशांश चिन्हांची संख्या मोजा. ह्याच्यानंतर दशांश चिन्हानंतर 1 अंक, ह्याच्यानंतर 2 अंक, एकूण 3 अंक पाहिजेत आपल्याला. मग आपण 32 लिहिला आणि त्याच्या आधी एक 0 मांडून दशांश चिन्ह दिलं. हे झालं याचं उत्तर. इथं मी याचं उत्तर मांडतो 0.032. आता फरक लक्षात घ्या, मला काय सांगायचे. हा तर 0.8 होताच, हा तर 0.8 होताच, बरोबर. म्हणजे 0.8 हाय 0.8. ठीक आहे, पण इथं 4 मध्ये फरक पडला, 0.4 झाला. इथं फक्त दशांश चिन्ह 4 होता, बरोबर. म्हणजे हा जो फरक आहे ना, तो इथं वाढतो. आले लक्षात? कुठेही वाढू द्या, काही फरक पडत नाही. समजले? आता आणखी उदाहरण घेऊ. चला पुढचं उदाहरण बघू. बघा आपल्या समोर हे उदाहरण आहे पुढचं. 3.92 ची दुप्पट, 3.92 ची दुप्पट व त्यात 1.2 मिळवला. हा दशांश चिन्हाचा आहे, हाही दशांश चिन्हाचा आहे. मिळवल्यास किती होतील? ह्याला तुम्हाला 4 पर्याय असतील, मी पर्याय दिलेले नाहीत, आपण उदाहरण समजावून घेऊ. 3.92 ची दुप्पट करायची. आधी मी सांगितलेलं आहे, अगदी तिसरीच्या घटकापासून आपण सांगतो. दुप्पट करायची म्हणजे त्याला 2 ने गुणायचं. ठीक आहे, याला 2 ने गुणा. आता याच्या 2 मध्ये दशांश चिन्ह आहे का? नाही. सरळ सरळ गुणाकार करा. बेचो बेग बे बेदुनी 4, बेनव 18, एकाला हातचा. ठीक आहे, बेत्रिक 6, 6 आणि 1 7. किती आलंय तुमचं उत्तर? एवढं आलं. आता दशांश चिन्ह न चुकता द्या, घाई करू नका. इथं किती दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 2. मग इथेही 2 अंक सोडा, 1 आणि 2 आणि दशांश चिन्ह देऊन टाका. हा झाला तुमचा गुणाकार. 7.8 ही झाली त्याची दुप्पट. कुठं आली? ही दुप्पट झाली. आता त्याच्यामध्ये 1.2 मिळवा. मग आता 1.2 मिळवायचे म्हणजे काय करायचे? हे असे मिळवायचे सरळ सरळ 1.2. आणि इथं तुम्ही काही नाही केलं, 0 दिलं तरी तसंच आहे. 4 अशी 4, 8 आणि 2 10. बघा काय होतंय, 1 हातचा आला. ठीक आहे, 1 हातचा आला. आलं लक्षात? आता काय करणार? 7 आणि 1 8 आणि 1 9. हे 2 दशांश चिन्हाच्या नंतरची बेरजेमध्ये तसे 2 नंतर देऊन टाका. बेरजेमध्ये वाढवू नका. ओके, इकडे वाढवले आपण, पण इकडे वाढवायचे नाहीत. हे तुमचं उत्तर आलेलं आहे 9.04. ठीक आहे, समजले? ओके, चला पुढचं उदाहरण बघू. चला, आता एक लक्षात घ्यायची, या उदाहरणामध्ये आणखी एक विद्यार्थ्यांची चूक काय होते. तुम्ही ही दुप्पट करताना बेरीजही करू शकता, पण तशी सवय लावू नका. कारण आता दुप्पट आहे, जर त्याची 5 पट सांगितली तर काय करणार? 5 वेळा ते लिहिणार का? त्याच्यापेक्षा गुणाकाराची सवय लावा. त्यानंतर मी हे उदाहरण परत घेणार आहे. त्यानंतर ह्याची बेरीज करताना विद्यार्थ्यांनी काय केलंय ते सांगतो. एक चूक कशी झाली, इकडे बघा काय होतंय. आता ही तुमच्या समोर बेरीज आहे. हा काय माहिती का? हा 1.2 आहे ना, हा सरळ सरळ
या दशांश चिन्हानंतर दुसऱ्या लगेच स्थानावर आहे, पहिल्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर असल्यामुळे त्याला पहिल्याशीच बेरीज करायची त्याची, म्हणजे हा याच्यातच मिळवायचा. हा जर तुम्ही इकडे लिहिला ना तो चुकणार आहे, हा इकडे लिहायचा नाही. मग बेरीज करताना काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी 0 दिला. असा ह्या दशांश चिन्हानंतरच्या शून्याला, ह्या अंकानंतरच्या शून्याला काही अर्थ नाहीये. 2 असो 4 असो त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे, ही बेरीज करायला सोपं जातं. इथं झाले 10, एक आला हातचा, हे झाले 9, आणि मग दशांश चिन्ह इथं बेरजेत जेवढे अंक असतील तेवढ्याच याला द्यायचं. ओके, समजले? आता हेच उदाहरण आपण 5 पट मध्ये घेऊ आणि थोडं बदलून घेऊ. चला बदलून घेऊ उदाहरण. बघा आपल्या समोर आता आपण तेच उदाहरण आहे पण बदलून घेतलंय, अंक बदललेत. इथं दिलेलं आहे 3.92 ची 0.7 पट, 0.7 पट आहे, आणि त्यात 1.02 मिळवल्यास 1.02 मिळवल्यास किती होतील? घटक पूर्ण शेवटपर्यंत बघा. आज तुमच्या दशांश चिन्हाच्या आणि भागाकाराच्या सगळ्या अडचणी दूर होतील. ठीक आहे, 3.92 गुणिले 0.7 पट. एखाद्याची पट करणे म्हणजे तेवढ्याने गुणणे. पट करणे म्हणजे पट म्हणजे गुणाकार, पट म्हणजे गुणाकार. आलं लक्षात? दुप्पट असेल तर 2 ने गुणा, चौपट असेल तर 4 ने गुणा, 5 पट असेल तर 5 ने गुणा, 10 पट असेल तर 10 ने गुणा. साधा गुणाकार आहे. ठीक आहे, पुढचं बघू. 3.92 ओके, 3.92 गुणिले 0.7. मांडणी कुठेही कशी असू द्या, अडचण नाही. गुणाकार सरळ सरळ करा. शून्याचा आणि दशांश चिन्हाचा विचार करू नका. 7 दुनी 14, एक आला हातचा, 9 साती 63, 63 आणि 1 64, 6 आले हातचे, 7 त्रिक 21, 21 आणि 6 27. आता तुमचा गुणाकार संपला. ठीक आहे, आता दशांश चिन्हाचा विचार करू. हे दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 2, आणि इथं किती आहे? 1. एकूण किती झाले? 3. दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत. आपल्याला 3 दशांशानंतर टिंब द्यायचा आहे. ठीक आहे, मग आता इथं 1 झाला, 2 झाला, 3 झाला, हे सोडला की टिंब देऊन टाका. हे तुमचं त्याचं उत्तर आहे. 0.7 ने गुणल्यानंतर 3.92 ला एवढं उत्तर आलं, 2.744. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? काय सांगितलंय बघा, त्याच्यामध्ये बेरीज करायला सांगितलेली. कशाची? 1.02 मिळवला. हा अंक इकडे तिकडे सरकवायचा नाही, ह्याच्या खाली कमी पडतो म्हणून तसं काही करायचं नाही. दशांश चिन्हानंतर जेवढे घर असतील ना तिथंच बेरीज मांडायची. पूर्णांक इकडे घ्यायचे, दशांशानंतरचे अंक इकडे द्यायचे. ठीक आहे, 2 घरं होते म्हणून 2 घरं खाल्ली ना. इथं तुम्ही 0 मांडला काय आणि नाही मांडला काय, एकच आहे. आता बेरीज करू. 4 अशी 4, हे 6, हे 7. दशांश चिन्ह तसंच बेरजेमध्ये दशांश चिन्ह बेरीज करून मांडायचं नाही. जसे जेवढ्या नंतर 3 नंतर 3 नंतरच द्यायचं. इथं 3. ठीक आहे, हे झालं तुमचं उत्तर. ओके, ह्या प्रश्नाचं उत्तर होतं 0.92 ची 0.7 पट व त्यात 1.02 मिळवल्यास किती उत्तर येईल? तर ते उत्तर येतं 3.764. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, गुणाकार जसाच्या तसा करा. दशांश चिन्ह गुणाकारामध्ये देताना जेवढ्या अंकानंतर असेल तिन्हींची बेरीज करा, ती मांडा. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण बघू. एक मिनिट. बघा आता आपल्या समोर उदाहरण आहे. जर 5.28 गुणिले 0.8, 5.28 गुणिले 0.8 याचं उत्तर दिलेलं आहे 4.224, तर 52.8 गुणिले 0.8 याची किंमत किती? आधीचे उदाहरण जर तुम्हाला समजले असतील तर तुम्हाला हे उदाहरण लगेच कळेल. काय झालंय, दोन्हीकडे अंक समान आहेत. इथं 5.28 आहे, त्याला गुणिले 0.8 नेच आहे. इथं 52.8 आहे आणि त्याला गुणिले 0.8 आहे. संख्या सगळ्या त्याच आहेत. गुणाकार केला तरी उत्तर तेवढंच येणार आहे. मग प्रश्न राहिला, त्या खाली बघा उत्तरामध्ये तेवढेच उत्तर दिलेले आहेत. प्रश्न राहिला दशांश चिन्हाचा. गणित खूप सोपं आहे, कसं मी समजून सांगतो. आता हे गणित तर त्यांनी आपल्याला करून दाखवलं. 0.28
5.28 गुणिले 0.8 याचं उत्तर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 4.224. ठीक आहे, एवढं 4.224. आणि आता काय केलंय बदल बघा, 52.8 गुणिले 0.8. ठीक आहे, म्हणजे वरची संख्या तशीच आहे बरोबर, फक्त त्याचा दशांश चिन्ह बदल केला. खालची संख्या इथं 0 दिलाय तशीच आहे बघा, वरती दिले ते. मग आता आपलं उत्तरही तसंच येणार आहे, उत्तरही तसंच येणार. काय येणार? 4224. पण दशांश चिन्ह बदलतील कसे ते पहा. इथं काय आहे, दशांश चिन्ह 2 अंकानंतर आहे आणि इथं 1, म्हणजे उत्तरात खाली दशांश चिन्ह 3 अंकाच्या आधी दिलंय बघा बरं, 1 2 3 3 अंकाच्या आधी. ठीक आहे, ओके. मग आता इकडे किती आहेत बघा, इथं आहे दशांश चिन्हानंतर 1 अंक आणि दशांश चिन्हानंतर खाली 1, म्हणजे 2 दशांश चिन्हांच्या आधी आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागणार, 2 अंकांच्या आधी. मग इथं 1 आणि 2 इथं तुम्ही दशांश चिन्ह दिलं की तुमचं उत्तर तयार होतंय. मुद्दा असा होता, आम्ही हे समजून सांगण्याचाच माझा हेतूच हा होता या व्हिडिओमध्ये, की दशांश चिन्ह कुठं द्यायचं हे मुलांचा गोंधळ होतो. तो तुमच्या लक्षात आला का? आता हे उत्तर आपलं इथे आहे, म्हणजे याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. हा जो प्रश्न आहे ना, हा 2017 साली आलेला आहे, 2017 साली नवोदयला आलेला आहे. ओके, आले लक्षात? म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये होता, फक्त फरक दशांश चिन्हाचा आहे. आता तुमच्या तो लक्षात आला असेल. आणखी 1-2 उदाहरणं आपण बघू. चला बघा, आपल्या समोर आता आपण एक उदाहरण लिहिलेलं आहे, वाचून घेऊ आधी. या उदाहरणानंतर तुम्हाला परत अशा प्रकारच्या उदाहरणाची अडचण राहणार नाही. ह्याच्यामध्ये खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे करायची. बघा उदाहरण काय आहे, 3 त्याच्यानंतर 3, 0.3, 0.03 व 0.003 यांचा गुणाकार किती येईल? ठीक आहे, यांचा गुणाकार किती येईल बघा. आता आपल्याला काय करायचे, यांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, बघा बरं, यांचा गुणाकार आपण कशा पद्धतीने करू शकतो. ही आडवी मांडणी आहे, उभ्या मांडणीत केला तरी पण सोपा येतो. ठीक आहे, मी उदाहरण देत तुम्हाला सोडून दाखवतो. बघा, उभ्या मांडणीमध्ये सुद्धा काय करायचंय त्याला पण सोपी पद्धत सांगतो. उभ्या मांडणीमध्ये सुद्धा 3 गुणिले 0.3 गुणिले 0.03 गुणिले 0.003. ठीक आहे, तुम्ही असाही गुणाकार करू शकता. 4 अंक आहेत, 4 अंक लिहिलेले. पण इथे एक सोपी ट्रिक आपण लक्षात घेऊ. काय ही ट्रिक? समान अंक असल्यामुळे आपल्याला सहज लागू पडते. समान अंक, ठीक आहे, समान अंकासाठी सांगतोय. यांचा सरळ सरळ गुणाकार करा. 3 त्रिक 9, किती आले? 9. त्याच्यानंतर 9 त्रिक 27 आणि 27 ला 3 ने गुणा. 27 गुणिले 3 किती येतात? 3 7 7 त्रिक 21, 2 आले हातचे, 3 दुने 6, 6 आणि 2 किती झाले? 8. ओके, बरोबर आहे. ठीक आहे, मग आता हा तुमचा 81 झाला गुणाकार. काय केलं आपण? ह्या 3 ने सरळ याला गुणलं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. ओके, मग आता हे जर 81 आले, आता प्रश्न आहे दशांश चिन्हाचा कसे द्यायचे. बघा आता इथं ह्या दशांश चिन्हानंतर किती नंतर आहेत ते मोजा. दशांश चिन्ह किती नंतर आहेत? इथं किती घर आहेत? दशांश चिन्हानंतर 1 घर. इथं किती आहेत? इथं 1 मांडतो. इथं 2 घर आणि इथं किती आहेत? 3 घर. एकूण किती घर आहेत? 6 घर. ठीक आहे, म्हणजे 6 अंक दशांश चिन्हानंतर आहेत. म्हणजे आपल्या 81 ला आपल्याला 6व्या घराच्या दरम्यान ठेवावं लागेल. दशांश चिन्हाच्या 6 घर आले पाहिजेत त्याच्यानंतर. ठीक आहे, 1 2 3 आणि 4. हे झालं तुमचं उत्तर. ह्या उदाहरणावरून एक सोपी ट्रिक आपण समजून घेतली. जर हे सरळ समान अंक असतील, हे उदाहरण 2000 अशाच प्रकारचं 0.2 चं उदाहरण आपण ते घेऊ. हे उदाहरण 2018 किंवा 17 ला येऊन गेलेले. ठीक आहे, काय केलेलं आहे? ह्या 3 ने याला गुणलं, 0.3 ला, याने याला गुणलं, याने याला गुणलं
आपण याची उडी मारून गुणाकार केला. काय केला? उडी मारून गुणाकार किंवा वर्गवारीनुसार वर्ग करतो की ना आपण, 2 गुणिले 2 गुणिले 2 तसं केलं आणि दशांश चिन्ह नंतर मांडले. ठीक आहे. उदाहरण तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल तर त्याला लाईक करा. पुढचं उदाहरण आपण घेऊ. चला पुढचं घेऊ. बघा तशाच प्रकारचं सेम उदाहरण आहे. हे उदाहरण आलेलं होतं. मुद्दाम परत एकदा रिपीट केलंय. का करतोय ते समजून सांगतो. हे दोन्ही पद्धतीने सोडून दाखवतो. उभी मांडणी सुद्धा करू. 2 गुणिले 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.002 याचा सुद्धा गुणाकार. आता तुम्ही याने याला गुणून घ्याल, त्यांनी त्याला गुणून घ्याल, त्यांनी त्याला गुणून घ्याल, ह्याची गरज नाही. काही विद्यार्थी काय करतील माहिती का, हे 800 गुणिले 2 मग त्याच्यानंतर परत 0 आणि 2 गुणाल, त्यालाही 2 ने गुणाल. एवढं करण्याची गरज नाही. ही शॉर्ट ट्रिक आहे. कशी? ही सुद्धा काय करायचंय, समान अंक असल्यामुळं 2 ने याला गुणा, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दिले. ठीक आहे. आता दशांश चिन्हानंतर किती अंक आलेले आहेत त्याची बेरीज करा. 0 1 2 3 4 5 6. ह्याला तर दशांश चिन्हच नाही, म्हणजे आपलं जे दशांश चिन्ह आहे ते 6 अंकाच्या अलीकडे पाहिजेत. इथं हे झाले 2 अंक, 3 4 5 6 आणि दशांश चिन्ह देऊन टिंब. हे झालं तुमचं उत्तर. हे बघा इथं दिलेलं उत्तर 4 नंबरचं. हेच उदाहरण तुम्हाला आधीचे जर नीट समजलेलं असेल तर तुम्ही माझं सोडवायच्या आधी सुद्धा उत्तर काढू शकाल. ओके. आता उभी मांडणी सांगितली, आडव्या मांडणीत करू. 2 गुणिले 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.002. ठीक आहे. आता उडी मारून गुणाकार करू. 2 ने ह्याला गुणा. हा पूर्णांक आहे, हे दशांश अपूर्णांक दशांश आहेत. दशांश चिन्हानंतरचे अंक काही होत नाही. 2 गुणिले 2 किती झाले? 4, 4 दुनी 8 आणि 8 दुनी 16 आलंय 16. ह्याचं उत्तर 16 आलं. आता प्रश्न राहिला दशांश चिन्हाचा. परत मोजून घ्या. दशांश चिन्हानंतर 1 अंक, दशांश चिन्हानंतर 2 आणि हे 3. म्हणजे तुमचं दशांश चिन्ह 6 अंकांच्या अलीकडे येणार आहे. हे झाले 2 अंक, मग 3 0 द्या, 4 5 आणि 6 आणि हे इथं 0. हे झालं तुमचं उत्तर उडी मारून केलेलं किंवा वर्गानुसार केलेलं. आलं लक्षात? दोन्ही पद्धतीने आपण आजच्या याच्यामध्ये आपण फक्त गुणाकाराच्या क्लुप्त्या समजून घेतल्या असं तुम्ही म्हणू शकता. ह्याच्यानंतर मी तुम्हाला भागाकाराच्या क्लुप्त्या समजून सांगणार आहे. आणखी एक उदाहरण बघू आणि मग पुढे जाऊ. चला बघा, आता आपल्या समोर बेरजेचं उदाहरण घेतलेलं आहे. म्हणजे ह्या घटकाची शेवट आपण बेरजेने करणार आहोत. काय अडचण नाही. 2009चं उदाहरण आहे. ही बेरीज आहे. सरळ सरळ बेरीज करा. दशांश चिन्ह आहे त्या शेवटच्या टप्प्यात द्यायचे, त्याच्यावर आपण चर्चा करू. ठीक आहे. चला आता बेरीज कशी करणार बघा बरं. इथं 2 अंक आहेत, इथं 2 आहेत, ह्याच्याशी याच्याशी 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 आणि हा याच्यात हा याच्यात. ठीक आहे. आले लक्षात? मग आता मी त्या टिंब काढून टाकतो. बघा जे मी रेषा दिल्या त्या खुणेसाठी त्या काढतो. तुम्ही याची बेरीज करायची. 7 7 मिळवले. 7 आणि 7 14, 7 21, 21 अशी 1 वरती आला 2. ठीक आहे. आता या लाईन मध्ये चेक करा. 7 आणि 2 9, 9 काहीच नाही, 9 आला. ठीक आहे. इथं बघा काय आहे? 0 काहीच नाही. ठीक आहे. आता बघा काय आहे? 7 आणि 7 14, 1 आला हातचा, इथं मांडला पण इथं काहीच नाहीये. 7 आणि 1 8. ओके. आणि इथं 7. किती आलं उत्तर? ओके. म्हणजे तुमचं 784.0.91 हे उत्तर आलं का? तुम्हाला जर सोडवायचं असेल तर मी आणखी एक उदाहरण असंच देतो. ठीक आहे. आणि ते परत सोडवा. हे अशा पद्धतीने. ह्याच्यात चूक कुठे होते मुलांची ती सांगतो. मांडणी करताना जर खालीवर केलं ना तर चुकतो. हे उदाहरण आडव्या मांडणीत कधीच सोडवायचं नाही. हे उदाहरण तुम्हाला परीक्षेला आडव्या मांडणीत दिलेलं असेल पण आडवीत सोडवायचं नाही. हमखास चुकतं मुलांचं. उभी मांडणी करायची, व्यवस्थित अंक खाली अंक मांडायचे. बेरीज खूप सोपी असते. अगदी 3रीचा मुलगा सुद्धा करू शकतो स्कॉलरशिपला असेल तर. काही अडचण नाही, त्याला काही लागत नाही. पण मांडणी जर चुकली की उदाहरण चुकणार. चला आणखी एक असंच उदाहरण देतो. बघा तुमच्या समोर उदाहरण ठेवलेलं आहे. आता ह्याचं आधीच्या ह्याच्यासारखीच बेरीज तुम्ही करू शकता.
जर तुम्हाला सोडवायचं असेल तर हे उदाहरण मी सोडून देत नाही, फक्त चर्चा करतो. बघा याची मांडणी जी आहे 5/5 खाली घ्या, इथं हा 5/5 आणि जे उत्तर येईल ते खाली मांडा. हातचा आला तो इथं मांडा, त्यानंतर इथं परत यांची बेरीज आणि यांची बेरीज. ठीक आहे, तुमचं उत्तर खाली येऊन जाईल. ओके, आपण जर दशांश अपूर्णांक गुणाकाराचा भाग घेतला, यातले उदाहरण घेतले, हे जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका. आज आपल्याला याचा सराव घ्यायचा आहे, सराव करू त्याचा आणि त्याचे नियम आणि प्रश्न समजावून घेऊ. ठीक आहे, चला तुमच्या समोर आता एक प्रश्न लिहिलेला आहे, तो प्रश्न तुम्ही बघायचा आहे आणि त्याचं उत्तर किती येईल ते सांगायचं आहे. बघा इथं पहिला प्रश्न आहे, याचं वाचन कसं करतो आपण, 4/9. ठीक आहे, किंवा 4/9 गुणिले 6/16. ओके, तुमच्या समोर गुणाकार आहे. आता ह्याचं उत्तर तुम्ही काढा. त्याला काढायचं असेल उत्तर तर व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा. नसेल तर मी समजून सांगतो. आधी गुणाकार कसा करतात अपूर्णांकाचा, आपण सामान्य गुणाकार करतो त्याच पद्धतीने केला जातो. त्याचा नियम सांगतो. सरळ सरळ गुणाकार, माझा शब्द लक्षात घ्या, सरळ सरळ गुणाकार करा. सरळ सरळ म्हणजे कसा करणार, अंशाने अंशाला गुणा, याने याला गुणा, याने याला गुणा. ठीक आहे, हा याचा नियम आहे, सरळ गुणाकार. ओके, सोप्या भाषेत नियम सांगितला, फार गणिती भाषेत किंवा याच्यात सांगितलं नाही. आपण ह्या भागामध्ये शॉर्टकट्स पाहणार आहोत, उजळणी करणार आहोत, रिव्हिजन समजून घेणार आहोत. ठीक आहे, सरळ सरळ गुणाकार म्हणजे काय, अंशाचा अंशाला गुणा, अंश गुणिले अंश, इथं लिहून दाखवतो, विसरणार नाही परत, आणि छेद गुणिले छेद. ठीक आहे, हेच उदाहरण आपण पुन्हा समजून घेणार आहोत, अंश गुणिले अंश, छेद गुणिले छेद. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर काढू शकता. काढा, व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा. ठीक आहे, चल. नसेल तर आता मी इथं गुणाकार करतो. 4/6 किती उत्तर येईल, 4/6 इथं मांडतो, 4/6 आणि खालचं उत्तर काय आहे, 9/16. 9/16 किती येणार, 6 चोक 24 आणि 16 144. ओके, हे झालं याचं उत्तर. ठीक आहे, आले लक्षात, 16 9 144 आणि 4 6 24. ठीक आहे, आता याला आपण संक्षिप्त रूप देऊ, याला संक्षिप्त रूप देऊ. नियम तुमच्या लक्षात आला, पुढच्या टप्प्यात देऊ. आणखी एक याचं उदाहरण घेऊ, त्याला तसंच ठेवतो. सरळ सरळ गुणाकार हा नियम तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण परत एक उदाहरण घेऊ. दुसरा प्रश्न आहे 8/9 गुणिले 6/11. ठीक आहे, बघा कधी कधी संक्षिप्त रूप देता येऊ शकतं, कधी कधी येणार पण नाही. पुन्हा आपला नियम काय सांगतो, सरळ सरळ गुणाकार करा. सरळ सरळ गुणाकार शब्द लक्षात घ्या. सरळ म्हणजे वरच्याशी वरच्याला गुणा, छेदाशी छेदाला गुणा. 8/6 सोपं आहे. आता तुम्ही उत्तर काढू शकता. चला काढा उत्तर. उदाहरण तुमच्या समोर लिहून घ्यायचं असेल तर आहे, उत्तर काढा. चला मी समजून सांगतो. 8/6 आणि खाली आहे 9/11. ह्याचं उत्तर किती येणार आहे, 8 6 48. ओके, म्हणजे इथं सरळ गुणाकार करायचा इतका आहे. मुला गोंधळात पडतात. 9/11 99. काय आले, 48/99. गुणाकाराच्या संदर्भातला जो नियम होता तो आपण या दोन उदाहरणातून लक्षात घेतला. आता मी ते दोन्ही उदाहरणं इथं मांडतो आणि त्याला संक्षिप्त रूप देण्याचा आपण प्रयत्न करू. चला ते दोन्ही उदाहरणं मी इकडे घेतो, संक्षिप्त रूप देऊ. पहिलं उदाहरण होतं आपलं 24/144. हे पहिलं संक्षिप्त रूप देण्यासाठी. आणि दुसरं काय होतं 48/99. ठीक आहे, बघा आता याला संक्षिप्त रूप द्यायचं. आता आपण त्याच्या पुढे चाललेलो आहोत. हे इथलं जे आहे ते तुम्हाला देता येत असेल तर तुम्ही संक्षिप्त रूप द्या, उदाहरण सोडवा, कारण आपण तोही भाग समजून सांगितलेला आहे. संक्षिप्त रूप देणे म्हणजे काय, ह्याला लहान करणे, किती छोटा होईल त्या पद्धतीने. ठीक आहे, दशांश अपूर्णांकात नाही, साध्या याच्यात द्या. बघा बरं याच्याकडे व्यवस्थित कशा कशाने भाग जाऊ शकतो. छोट्यात छोटा आणि मोठ्यात मोठा. ही समसंख्या आहे, ही पण समसंख्या आहे, म्हणजे ह्यालाही 2 जाईल, ह्यालाही 2 जाईल. आणखी मोठा काय जाईल, उत्तर काढा.
8 ने याला जाईल, 6 ने याला जाईल, मग ओके बघा बरं 6 ने याला जातो, ह्याला जातो, किंवा आता आपण याला 2 ने देत जाऊ. बे बे एक बे, बे दुनी 4, पुन्हा बे साती 14, बे दुनी 4 किती आले 12/72. याला अजून 2 ने भाग जातो का? देतोय म्हणून स्वतंत्र लिहिलाय, संपवलेला नाही आपण भाग. अजून भाग जातो का? हे बे साती 14 आणि बे दुनी 4 जातोय, मग द्या भाग. चला बे साही 12, पुन्हा बे त्रिक 6 आणि हे परत इकडे एक हातचा गेला म्हणजे हे झाले 12, बे सख 12 किती आलंय 6/36. ठीक आहे. आणखी कशाने भाग जातो? आताही 2 ने जाऊ शकतो, पण आता एक बघा ना, त्याच्याकडे एक कॉमन अंक आहे, इथेही 6 आहे आणि इथेही 6 आहे, म्हणजे सरळ सरळ 6 ने भाग जाऊ शकतो. 6 1 6, 6 6 36 किती आलंय 1/6. किती आलं 1/6. पर्यायामध्ये तुम्हाला मी सांगतो, आधीच्या उदाहरणात पर्यायात तुम्हाला 2 पर्याय दिलेले असतील, 24/144 किंवा दुसरा पर्याय असेल 1/6 आणि एखादा पर्याय दिलेला असेल 1 व 2 बरोबर. 1 व 2 बरोबर. मी काय सांगितलंय लक्षात घ्या. म्हणजे आपण उत्तर काढलं होतं गुणाकाराचं, नीट आठवा आधीच्या उदाहरणात. त्याचं उत्तर होतं 24/144 आणि संक्षिप्त रूप देऊन काढलं 1/6. दोन्ही बरोबर आहेत का? यस, दोन्ही बरोबर आहेत. कारण एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आदित्य राज आहे आणि त्याला आदित्य म्हटलं किंवा आदी म्हटलं तरी तसंच होतं. तसा हा प्रकार आहे. हे मोठं नाव आहे, हे छोटं नाव आहे, संक्षिप्त. समजले? ओके, आलं लक्षात? याला संक्षिप्त रूप आपण दिलेलं आहे. याचं इथं नाव लिहून दाखवतो, संक्षिप्त रूप देणे. एकच उदाहरण गुणाकाराचं घेऊन आपण ते सॉल्व्ह केलं, संक्षिप्त रूप दिलं, ह्याला छोटं करत गेलो. आता ह्याला देता येतंय का बघू. ह्याला मी आता इथलं काढून टाकतो. ओके, हे संक्षिप्त रूप आपलं देऊन झालेलं आहे. तुमच्या समोर आता उदाहरण आहे 48/99. बरोबर, दुसरं उदाहरण आहे. चला, तुम्हाला सोडवायचं असेल तर सोडवायला घ्या. तुम्ही सोडवणार असाल तर बघा कशाने भाग जातो ते बघा. आधी याला 2 ने भाग जातो का? इथं 2 आहे म्हणजे समसंख्या आहे, जातो. पण इथं आहे का? नाही, म्हणजे जाणार नाही. कारण ह्याला संक्षिप्त रूप देताना पहिली काळजी अशी घ्यायची, जो भाग आपण वर देणार आहोत त्याच संख्येने खाली भागायचं. जर 2 ने भागलं तर दोन्ही याला द्या. आता 2 ने जात नाही. ठीक आहे, मग 3 ने जातो का बघा. 3 ची कसोटी काय सांगते? दिलेल्या अंकांची बेरीज करा, त्या बेरजेला जर भाग जात असेल तर 3 ने भाग जातो. मग या दोघांची बेरीज करा, किती येते? 8 आणि 4 12. ओके, म्हणजे याला 3 ने भाग जातो. 12 3 च्या पाड्यात आहे. 9 9 किती येते? या दोघांची बेरीज 9 अधिक 9 किती आले? 18. 18 3 च्या पाड्यात आहे, भाग जातो. म्हणजे ह्या अपूर्णांकाला 3 ने भाग जातो. हे ठरलं. आता भाग देऊ, टप्प्याटप्प्याने देऊ. बघा 3 1 3, एकाला हातचा हा इथं लिहिला. आता हे झाले 18, 3 सख 18. बरोबर आहे. खाली बघा 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 किती आलं हो? 16/33. 16/33 आलं. ठीक आहे. आता ह्याला 3 ने जातो का? हे तर 3 6 आणि 1 7 होतात. नाही, हे 3 आणि 3 6 झाले, पण याला जात नाही. मग आता भाग जाईल का? 11 ने जातो का? कशाने जातो? कशानेच भाग जात नाही. ह्याला पुढे भाग जात नाही. म्हणजे हिचं शेवटचं संक्षिप्त रूप एवढंच आहे, 2च टप्प्यात आलं. ह्या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप 2 टप्प्यात. पण बाकीचा जो अपूर्णांक तो आपण बराच लांबपर्यंत संक्षिप्त रूप देऊ शकलो. आलं लक्षात? आणखी एक उदाहरण घेऊ आणि सोडू. चला, गुणाकाराचंच उदाहरण घेऊ आणि त्याला संक्षिप्त रूप सुद्धा देऊ. बघा इथं तिसरं उदाहरण आहे 4/6 गुणिले 10/12. ठीक आहे. चला, नियम काय सांगतो? सरळ 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 गुणाकार करा. सरळ सरळ गुणाकार करा आणि जमल्यास त्याला संक्षिप्त रूप पण द्या. किती येते सरळ सरळ गुणाकाराने? अंशाने अंशाला गुणा. 4 गुणिले 10 आणि 6 गुणिले 12 किती आलं? 40 आणि 6 दुने 12 सख 72. ठीक आहे, आलं एवढं उत्तर 40/72. आता ह्याला संक्षिप्त रूप देऊ.
आता मी हे खाली घेतो इथं 40/12 72 याला संक्षिप्त रूप देऊ किंवा काढून टाकतो आणि इथं आपण मोकळ्या याच्यात त्याला देऊ. ठीक आहे, 40/72 आपला गुणाकार आलेला आहे. आता याला संक्षिप्त रूप द्यायचं, पुढे पुढे जायचे. काटाकाटीचा भागाकार आणखी सोपा शब्द वापरू. समसंख्या आहे का? हो आहे. मग याला कोणत्या समसंख्या आहे? वरची पण सम आहे, खालची पण आहे. मग सगळ्यात लहान समसंख्येने भाग देऊन बघा, 2 ने देऊन बघा. बे1 बेदुनी 4 हा 0 तसाच. इथं परत ह्याला द्या, हे थोडं मोठं करतो. हा बेत्रिक 6 एकाला हातचा हा झाला 12 बरोबर आहे. पुन्हा बेत्रिक 6 किती आले? 20/36 आलाय. ठीक आहे, आता परत पुढे जाऊ, अजून संक्षिप्त रूप. तुम्ही म्हणाल सर खूप लहान याच्यासारखं झालं, काय हरकत नाही, रिव्हिजन आहे, व्यवस्थित देऊ, शांतपणे समजून घेऊ. 20/36 हा. मग ह्याच्यानंतरही तुम्हाला जर प्रश्न अडत असले तर मला कमेंटमध्ये टाका की सर असाच भाग पुन्हा घ्यायचा नाही घ्यायचा, यात सगळं समजलं तर गरज नाही हे सांगा. मग परत 2 ने भाग जातोय. हो, ही सम आहे, ही सम आहे. बे1 बे आणि हा 0 तसाच. वरती 2 ने गेला, खाली द्या. बे1 बे. आता इथं ह्या 3तून 2 गेला, 1 उरला. हे झाले 16 बे8 16. आता किती राहिले? 10/18. पुढे पुढे जातोय, अजूनही बेने भाग जातोय कारण वरची समसंख्या आहे, खालची समसंख्या आहे. या भाग बे5 10 बेसक नाही, बे9 18. आता किती झाले? 5/9. आता ही मूळ संख्या आहे, हिला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. मूळ संख्या कोणकोणत्या आहेत आपल्या? 2 3 5 7. ओके, ह्या 1 ते 10 मधल्या मूळ संख्या आहेत. मग ह्याला भाग जात नाही, मूळ संख्येला भाग जात नाही म्हणजे पुढे संक्षिप्त रूपच देता येणार नाही, कारण हिला जाईल पण याला जाणार नाही. हे झालं याचं शेवटचं संक्षिप्त रूप. ओके, ठीक आहे. आपण शिवाजी महाराजांची स्तुती करताना काय म्हणतो? श्रीमंत, छत्रपती, बरोबर. त्याच्यानंतर मुघल दल संहारक असं खूप मोठं नाव वापरतो आणि नंतर शेवटी आपण म्हणतो राजे शिवराय. तसाच प्रकारे हा खूप मोठा अंक होता, दिसायला मोठा होता, हळूहळू हळूहळू छोटा केला, तरी त्याच्यातला गुण, त्याची कीर्ती, त्याची महती, त्याची व्हॅल्यू बदलली नाही. बदलली का? नाही. हे उलट जर करत गेलं ना परत परत 2 ने, तर इथंच याल तुम्ही पुन्हा 40/72 एवढंच येईल. त्याचं एवढं येऊ शकतं, त्याला परत गुणावं लागेल. असं करण्याची गरज नाही, आपण रिव्हर्स करत नाही. स्कॉलरशिपला त्याला रिव्हर्स प्रश्न येत नाही, सरळ संक्षिप्त रूप देण्याचा येतो. आपण आता काय शिकलो? गुणाकार शिकलो, संक्षिप्त रूप देण्याचं शिकलो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. आपण आता गुणाकाराचं शेवटचं उदाहरण बघू आणि त्याच्यानंतर आपण भागाकार पाहणार आहोत. भागाकारला कसं जायचं त्याच्यासाठी गुणाकार घेतलाय आता हा. ठीक आहे, हे अपूर्णांकाच्या या सरावामधलं शेवटचं उदाहरण बघा. काय आहे? 5/8 गुणिले 7/4. काय करणार? सरळ सरळ गुणाकार. म्हणजे काय हो? 5 गुणिले 7 8 गुणिले 4 आणि उत्तर समोर. 5 7 35 7 5 35 8 चौक 32. याला भाग जाणार आहे का? हे 5 ने जातो, याने जात नाही, भाग जाणार नाही. झाला अपूर्णांक. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आपण बघत आहोत भागाकाराचा. भागाकार. ठीक आहे, अपूर्णांकाचा भागाकार. बघा बरं, त्याचं उदाहरण आपण आता घेऊ. चला अपूर्णांकाचं उदाहरण घेऊ. चला, आपण उदाहरण समोर लिहिलेलं आहे. 8/5 भागिले 3/4. इतकं सोपं आहे. तुम्ही याच्यानंतर म्हणाल की सर हा तर गुणाकारापेक्षाही सोपा भागाकार आहे. याचा नियम सांगतो आधी. याच्यामध्ये आज मी तुम्हाला एक नवीन शब्द सांगणार आहे, गुणाकार व्यस्त. काय सांगणार आहे? गुणाकार व्यस्त. हा शब्द लक्षात घ्या. व्यस्त म्हणजे काय? गुणाकार व्यस्त करणे म्हणजे दिलेला अपूर्णांक उलटा लिहिणे. काय लिहिणे? उलटा. अपूर्णांक उलटा लिहिणे शब्द वापरलाय बघा. याने या अपूर्णांकाचा विचार करा. याने याला गुणा भागायचे ना, त्याच्या उलट ह्या उलटा करा. 4/3 आणि याने गुणाकार करा. हा झाला भागाकार. मी काय शब्द वापरला? ही भागाकाराची क्रिया करायची म्हणजे अपूर्णांक उलटा करायचा आणि गुणाकार करायचा.
याला भागणे, या अपूर्णांकाला भागणे किंवा ही पूर्ण क्रिया करणे म्हणजेच गुणाकार व्यस्त करून गुणाकार करणे. आलं लक्षात? याला भागण्याच्या ऐवजी गुणाकार करा. आता किती सोपं झालं. वरती उदाहरण मी मांडलेलं आहे. एकदा गुणाकाराच्या रूपात आलं की सरळ सरळ गुणाकार करा. काय करा? सरळ सरळ गुणाकार करा. गुणाकार 8 ने 4 ला गुणा आणि 5 ने 3 ला गुणा. किती उत्तर येतं? 8 चौक 32 आणि खाली येतं 3 5 15. हेच याचं उत्तर आहे. हा झाला याचा भागाकार. शब्द काय आहे? हा अपूर्णांकाचा भागाकार करणे म्हणजे गुणाकार व्यस्त करून गुणाकार करणे. ओके, दुसरं उदाहरण घेऊन समजून सांगतो. चला दुसरं उदाहरण घेऊ. बघा तुमच्या समोर उदाहरण लिहिलेलं आहे. आपण अपूर्णांकाचा भागाकार बघत आहोत. ह्याच्यामध्ये मी आज तुम्हाला परत एकदा ही संकल्पना समजावून सांगतो. भागाकारामध्ये ठीक आहे, गुणाकार व्यस्त ही संकल्पना. हे उदाहरण तुमच्या लक्षात येतंय, करायचंय, पण गुणाकार व्यस्त समजून घ्यायचे. या 5/7 ला भागणे याचा अर्थ या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तने गुणणे. म्हणजे काय? याची गुणाकार व्यस्त आहे 8/3 ची गुणाकार व्यस्त आहे 3/8 ही आहे याची गुणाकार व्यस्त. काय आहे? गुणाकार व्यस्त. उलटी अपूर्णांक उलटा करा, त्याचा गुणाकार व्यस्त झाला. तो इकडे मांडा आणि गुणाकार करा 3/8. आता गुणाकार करा, लगेच उत्तर येईल. ठीक आहे, याने याला भागायचं होतं ना, त्याच्या उलट करून गुणाकार करणे. 5×3 15, 7×8 8×7 56 झालं याचं. हे आलं याचं उत्तर. ह्या भागाकाराचं उत्तर असं येतं. समजलं? आलं लक्षात? गुणाकार व्यस्त करणे. आता फक्त तेवढीच क्रिया समजून सांगतो गुणाकार व्यस्तची. इथं बघा, समजा 5/9 आहेत. याची गुणाकार व्यस्त सांगा मला. 5/9 ची उलटा करा. काय आहे गुणाकार व्यस्त? 9/5. ठीक आहे, आणखी एक अपूर्णांक देतो. 3/8 ची गुणाकार व्यस्त करा. 8/3. ओके, गुणाकार व्यस्त समजली की भागाकार करणं खूप सोपं आहे. ठीक आहे, आणखी उदाहरण घेऊ. चला भागाकार करत आहोत आपण गुणाकार व्यस्तच्या याने. 7/9 भागिले 4/5 हे उदाहरण आहे. इथं भागाकार करायचा आहे. ह्या अपूर्णांकाला या अपूर्णांकाने भागायचे. गुणाकार व्यस्त करा आणि गुणाकार करा. बस, आता तुम्हाला उदाहरण करायची सहज कराल. व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा. ह्याचा गुणाकार व्यस्त काय आहे? उलटा करा 5/4. बरोबर, या अपूर्णांकाच्या उलटा लिहिला मी. आणि आता गुणाकार करा. 7/9 खाली घ्या गुणिले 5/4 घ्या आणि यांचा सरळ सरळ गुणाकार करा. 7 × 5 9 × 4 इथे आला 7×5 35 9 36 झाले. आलं लक्षात? किती सोपा आहे भागाकार. कारण आपण आधी गुणाकार बघितला. अपूर्णांकाचा गुणाकार कसा असतो? सरळ सरळ. अंशाने अंशाला गुणा, छेदाने छेदाला गुणा. आणि भागाकार त्याही पेक्षा सोपा. कसा असतो? दिलेल्या पुढच्या अपूर्णांकाची गुणाकार व्यस्त करा, गुणाकार व्यस्त करा आणि गुणाकार करा. ओके, आले लक्षात? आज आपण अपूर्णांकाचा भागाकार आणि गुणाकार पाहिला. ठीक आहे, तुम्हाला हे दोन्ही घटक आवडले असतील त्यातले तर लाईक करा. चला आणखी एक उदाहरण समोर लिहिलेलं आहे अपूर्णांकाच्या भागाकाराचं. व्हिडिओ पॉज करून सोडवा. करताना या अपूर्णांकाची गुणाकार व्यस्त करा आणि त्याचा भागाकार किंवा गुणाकार करा. काय करणार आहात तुम्ही? उलट केला की त्याचा गुणाकारच करायचा. उदाहरण दिलेलं आहे भागाकाराचं. काय दिलंय? 11/15. मग याची गुणाकार व्यस्त काय आहे? गुणाव्यस्त. गुणाव्यस्त सांगा त्याची उलटा करणे. 7/3 ही झाली त्याची गुणाकार व्यस्त. आता ह्याने याला गुणा 7/3 किती येणार आहे? किती सोपं आहे बघा. 11 × 7 15 × 3 किती झाले? 11×7 77 15×3 45. ओके, समजले? काय केलं आपण? दिलेल्या याची गुणाकार व्यस्त केली आणि सरळ सरळ गुणाकार केलेला आहे.
समजले? आता याच्यानंतर मला वाटत नाही तुम्हाला भागाकार आणि गुणाकारामध्ये काही अडचण राहील, अपूर्णांकाच्या राहणार नाही. दशांश अपूर्णांकाचे आपण भरपूर भाग केलेले आहेत. त्याच्यानंतर सममूल्य अपूर्णांक सुद्धा आपण 3 ते 4 पार्ट मध्ये समजून सांगितलाय. यांच्या बेरजा वजाबाक्या सांगितल्यात, रूपांतर सांगितलंय. एक पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं उदाहरण देतो. ठीक आहे, चला पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं उदाहरण घेऊ आणि कसं करतात ते पण समजून घेऊ शेवटच्या टप्प्यात. 3/2. ओके, चला याला वाचा. आता याचं वाचन करा आधी व्यवस्थित. 3.2/5. काय वाचणार, कसं वाचणार, वाचन सांगतो. 3 हाही प्रश्न येतो. 3.2/5. ठीक आहे, किंवा छेद 5. 3.2/5. ठीक आहे, किंवा 3.2/5. मग आता तुम्हाला जर सांगितलं की ह्याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा, कसं करणार? अंशाधिक शब्द वापरलेला आहे, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. अंश अधिक अंश मोठा. आता काय करायचंय, याने याला गुणाकार करायचा आणि त्याच्यात हे मिळवायचे. मी काय सांगितलंय लक्षात घ्या, इथं गुणाकार आणि इथं बेरीज. ठीक आहे, चला करा. 3 × 5 किती येतं? 3×5 15 आणि हे 2 मिळवा. 15×2 17/5. हे झालं याचं रूपांतर. ह्या 5 ने आपण याला गुणलं आणि याच्यात हे मिळवले आणि मग वरती अंश मांडला. अशा पद्धतीने अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं आपण पूर्णांक युक्तचं. ठीक आहे, आणखी एक उदाहरण देतो याचंच. ओके, चला बघा बरं. 7/2. बघा चला, 7.2/8. 7.2/8 उदाहरण लक्षात घ्या. आणि आता काय करणार, इथं गुणाकार करा, इथं प्लस करा. 7×8 56. याचे किती आले, इकडं करू. 7 × 8 आणि अधिक 2. याची मांडणी कशी, 7 × 8 अधिक 2 बरोबर. त्याचा गुणाकार वरती आणि छेद पुन्हा तसाच. 7×8 56. 56 आणि 2 किती झाले, 58/8. हे झालं याचं उत्तर. समजलंय? ओके, पुढचं एक उदाहरण देतो. बघा करा, याचं काय करणार, याने याला गुणाकार करा, हा प्लस करा. 9 × 5 अधिक 3 आणि छेद परत 5. हा खालचा छेद तसाच मांडायचा. 9×5 45 आणि 3 48/5. हे झालं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक याच्यात. ओके, आज आपण अपूर्णांकाचा सराव केला, त्याचे नियम समजून घेतले, गुणाकार, भागाकार आणि पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे. ठीक आहे, आता थांबतोय. घटक आवडला असेल तर लाईक करा. गुड डे, बाय.